40 करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज माघार घ्यायची शेवटची तारीख होती। आज पूर्ण करमाळा आणि माढा मतदारसंघातील 36 गावातील पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव आज मी अर्ज ठेवलेला आहे आणि येणारी 244 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी लढवत आहे। आजच दुपार 3 नंतर करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी चिन्हाचं वाटप झालं। त्याच्यामध्ये मला रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे। मागील 10-15 दिवसापासून तुम्ही पाहतच असाल, ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केली की निवडणूक लढवायची, तोपर्यंत काही त्यांची भूमिका नव्हती। पण त्यापूर्वीच मी 5 वर्षापासून विविध सामाजिक कामे करून जनतेसमोर आलो होतो आणि जनतेची कामं करत आहे। मग शेतकऱ्यांचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, त्या विषयात मी काम केलेलं आहे। आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं काम 14 महिन्यापासून करत होतो, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली की आपण निवडणूक लढवली पाहिजे। मग त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी त्यांचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे वारंवार मागील 15-20 दिवसांमध्ये विविध मीटिंगसाठी जात होतो। कारण त्याच्यामध्ये काही वेळेस उमेदवारांच्या मुलाखती व्हायच्या, कधी कधी त्या उमेदवाराचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलं जायचं आणि त्या मीटिंगला आम्ही जात होतो। आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की काल ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातून सर्व उमेदवार तिथं आले होते अंतरवाली सराटीला, आणि त्याच्यामध्ये करमाळा तालुका हा सर्वात अग्रस्थानी राहून करमाळा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय, पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक मतदारसंघ त्यांचा लढवण्याचा निर्णय होता। त्याच्यामध्ये करमाळा तालुका त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी होती की 4 उमेदवार इच्छुक होते। त्याच्यात मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आम्हाला चौघांना बोलवलं गेलं, त्यावेळेस एका उमेदवाराने मला तिथेच पाठिंबा जाहीर केला होता। त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रक्रिया सुरू झाली अर्ज भरण्याची, त्यावेळेस त्या राहिलेल्या 3 पैकी 1 उमेदवाराने अर्ज भरला नाही। मग उरले 2 अर्ज, म्हणजे 2 उमेदवार, त्या 2 उमेदवारांनी अर्ज भरली होती। त्याच्यानंतर पुन्हा मनोजदादा जरांगे पाटलांनी आम्हाला बोलवलं गेलं की तुमच्यात एकमत करा। मग त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एकमत झालं आणि त्याच्यामध्ये माझा एकमेव अर्ज ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी ठरला। आणि काल ज्यावेळेस त्यांनी सर्व उमेदवारांना बोलवलं, सगळ्या मतदारसंघातला आढावा घेतला, प्रत्येक जिल्ह्यात 1 मतदारसंघ लढवायचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करमाळा अग्रस्थानी होता आणि करमाळ्याचा म्हणजे उमेदवार जाहीर केल्यासारखाच होता। पण नंतर रात्री ज्यावेळेस मीटिंगवर मीटिंग होत गेल्या, प्रत्येक मतदारसंघातून साधारण 10 ते 15, कधी कधी काही ठिकाणी ते 20 अर्ज आले होते। त्यामुळे त्या उमेदवारामध्ये एकमत होत नव्हतं। समजा एका जिल्ह्यामध्ये 1 मतदारसंघ म्हणलं तरी त्या ठिकाणी 20-20 अर्ज आल्यानंतर मग मनोजदादा जरांगे पाटलांना निर्णय घेणं अवघड जात होतं। त्यामुळे मग त्यांनी पुन्हा सकाळची मुदत दिली, रात्री 2 वाजता मीटिंग घेतली, सांगितलं 3 वाजेपर्यंत एकमत करा, एकमत झालं नाही। पुन्हा म्हणले मला सकाळी 7 वाजता उमेदवार जाहीर करायचे, पुन्हा सकाळी तुम्ही एकत्र या, पुन्हा सकाळी एकत्र आले तरी सकाळी एकमत झालं नाही। आणि शेवटी मग त्यांनी हा निर्णय घेतला की मी ही निवडणूक तुमच्या भल्यासाठी करतोय, तुमच्यात जर एकमत होत नसेल आणि तुमच्यात जर पुन्हा त्या उमेदवारीवरून जर वाद होत असेल, कारण त्यातली 20 जणांपैकी 1 जणाला उमेदवारी दिली म्हणजे 19 जण नाराज होतील, या भूमिकेतून त्यांनी सांगितलं की ह्या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडतोय। आणि जरी करमाळा त्यांना मनातून इच्छा असली तरी ते करमाळ्याचा उमेदवार ते जाहीर करू शकत नव्हते, कारण एवढ्या ह्याच्यातून एकच मतदारसंघ लढवायचा ते दिसताना चांगलं दिसत नव्हतं। म्हणून त्यांनी पूर्ण सगळी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडायचा असं त्यांनी निर्णय घेतला। परंतु आमची पुन्हा चर्चा चालू आहे आणि त्याच्यातून एक चांगली बातमी आली, तिथल्या ज्या शेजारची कोर कमिटीतले लोक आहेत, मी ज्यावेळेस तिथून निघालो 10च्या पुढं, त्याच्यानंतर मध्ये रस्त्यात आल्यानंतर इथं जवळपास आल्यानंतर मुदत जी अर्ज काढण्याची होती त्याच्या अगोदर मेसेज आला की तुमचा अर्ज ठेवा, त्याच्यातल्या 1 जणांचा, त्यातली जी जवळ टीम करणारी, कारण आम्हाला बी चांगल्या लोकांची आवश्यकता आहे। आम्ही बी गनिमी काव्याने काही मतदारसंघ निवडून आणणार आहोत, काही जणांना पाडणार आहोत, पण आता सगळ्यांना एकत्र घेऊन सगळे मतदारसंघ तर लढवणं अशक्य होतं। त्यामुळे अशा पद्धतीनं आता जनतेच्या आग्रहास्तव आणि
सगळ्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक 244 करमाळा विधानसभेची लढवत आहे. तर आता आपण आमचा प्रयत्न राहणार आहे की त्यांची सभा इथं ठेवण्याचा. आमचा तो संवाद चालू आहे. आता त्यांना किती वेळ मिळेल, किती ठिकाणी सभा घेणार आहेत त्याचं अजून ठरलेलं नाही, कारण पाडण्यासाठी कदाचित ते सभा घेऊ शकतात, सांगता येत नाही. कारण शेवटी आता त्यांना उमेदवार नाहीये, त्यामुळे निवडून आणायचा विषय काय त्यांच्या उमेदवाराचा राहणार नाही. पण आमचा तो प्रयत्न राहील त्यांच्याशी संवाद ठेवून की एक सभा करमाळा तालुक्यामध्ये ठेवण्याचा. नाही, ते स्वतः सांगत नाहीत सगळ्या गोष्टी. त्यांच्या बरोबरची जी टीम आहे त्या टीम मधले काही लोक काम करतात, त्यांना वाटलं बाबा उमेदवार कसा आहे काय, किंवा पार्श्वभूमी बघतात त्या उमेदवाराचं स्वतःच किती मतदान आहे किंवा तो किती निवडून येऊ शकतो. मग त्यामुळे त्या माध्यमातून त्यांचे संपर्क त्या आसपासची जी टीम मधले मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून ते झालेलं आहे. अजून तरी कुठल्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर नाही केलेला, परंतु फोनवरती संवाद चालू आहे. विविध संघटना पाठिंबा देत आहेत, पण म्हणलं प्रत्यक्षात त्यांचं पत्र आपल्या हातात आल्यानंतरच ते आपण तुम्हाला जाहीर करणं योग्य राहील. मध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही मनोज जरांगे पाटलांकडे गेलो होतो त्यावेळेस माझ्याकडे 110 गावातल्या लोकांचा विविध आम्ही सह्याच्या माध्यमातून पाठिंबा आम्हाला दिला होता. शेतकरी संघटनेचा पण आपल्याला पाठिंबा त्यावेळेस पत्र मिळालं होतं. त्याचबरोबर मुस्लिम संघटनाचा पण आपल्याला पाठिंबा मिळाला होता. अशा पद्धतीने विविध संघटना आता एक एक समोर येतील आणि निश्चितच आम्हाला एक नवीन उमेदवार, नवीन चेहरा आणि एक शिकलेला उमेदवार म्हणून, सुशिक्षित उमेदवार म्हणून निश्चित जनता आणि विविध संघटना माझ्या पाठीशी राहतील अशी मला आशा आहे. राज्यात तिसरी आघाडी आहे आणि त्या पक्षांचा उमेदवार देखील या ठिकाणी जाहीर झाले. आता आमची चर्चा चालू आहे. आज त्याच्यातलेच एक घटक पक्ष आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत, माढ्यातले काही पदाधिकारी उपस्थित आहेत, तालुका अध्यक्ष वगैरे आपले इथले करमाळा तालुक्यातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती पहिल्यापासून स्वाभिमानी शेतकरी तालुक्यातले असते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि निश्चितच अशाप्रमाणे जी काही तिसरी आघाडी आहे, आमचे आपले जे स्वराज संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बी संवाद आमचा होतोय. आणि त्याचबरोबर बच्चू कडू जे आहेत आपले प्रहारचे, त्यांच्याशी बी निश्चितच आम्ही संपर्क करून त्यांचा बी पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अपक्ष म्हणून हा, नंतर जे जे पाठिंबा देतील ते आमच्या बरोबर एकत्र आम्ही काम करू. तुम्ही तर पाहिलं असेल, आम्ही काय आज नाही, जो 4 महिने झाला आम्ही या 5-6 4 महिन्यापेक्षा बी जास्त कालावधीपासून आम्ही फिरतोय मतदारसंघात. आम्ही रस्ते, वीज, पाणी त्या तर समस्या आम्हाला सोडवायच्याच आहेत, पण प्रमुख जे 3 मुद्दे आहेत, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, त्याच्यावरतीच आम्ही काम करणार आहोत. आणि त्याच्यासाठी रोजगाराच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, आम्ही ऑलरेडी तालुक्यामध्ये 2 रोजगार मेळावे घेतलेले आहेत. राहिला विषय शिक्षणाच्या बाबतीत, माझी एक संस्था कितूर या ठिकाणी मी चालू केलेली, यावर्षी तिथं डिप्लोमा फार्मसीचं कॉलेज या वर्षीपासून आपण चालू केलेलं आहे. त्यामुळं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं पहिलं कॉलेज तालुक्यात चालू झालेलं आहे. त्याचबरोबर देवळाली या ठिकाणी आपण 20 एकराची जागेची खरेदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच 2025ला थोडंसं अशक्य वाटतंय, कारण त्याला बऱ्याचशा गोष्टी परवानग्या वगैरे घ्याव्या लागतात, पण 26ला निश्चितच त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था चालू होईल आणि त्या ठिकाणी जेवढे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्याला काळानुरूप शिक्षण म्हणतो ते शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याला मिळतंय असं दिसेल. तर इथं महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष लढत आहे, त्यात आपले प्रमुख विरोधक कोण आहेत? आमचे 3ही विरोधक असणार. त्याच्यामध्ये प्रमुख असा कोण विरोधक नाहीच ना, कारण ह्या तिघांनीही यापूर्वी सत्ता उपभोगलेली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये काय विकास झाला हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच रस्त्यांची काय परिस्थिती आहे, कारखान्यांची काय परिस्थिती आहे तालुक्यातल्या. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पिण्याच्या पाण्याची, वापरायच्या पाण्याची परिस्थिती काय. यावेळेस लोकांना पाणी विकत घ्यायची वेळ आली करमाळा शहरामध्ये. आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या 3 उमेदवारी ही मराठा आरक्षणाच्या समर्थनातून पुढे आले. तर SC, ST, OBC आणि मायनॉरिटी यांच्यासाठी तुमचा काय अजेंडा असणार आहे, किंवा मतदारसंघातील या प्रवर्गासाठी तुम्ही काय मिशन घेता? खरं तर उमेदवारी आम्ही अगोदरच जाहीर केली होती आणि मी काम करत असताना सर्व समाज घटकांसाठी काम करतो. मी ज्यावेळेस
आम्ही पॅड वाटपाचा कार्यक्रम घेतला प्राथमिक शाळेत. ती काय आम्ही जातपात धर्म बघून दिलेलं नाही. ज्यावेळेस देवदर्शनाचा कार्यक्रम झाला, सर्व जाती धर्मातली महिला त्या ठिकाणी तिथं आल्या. ऊस बिल देताना आम्ही बघितलं नाही की ठराविक समाजाचेच लोकांची बिल मिळाली नाहीत. सर्व समाज घटकाला काम करतो. आता आला प्रश्न मनोज दादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायचं की लोक त्यांना एक वर्गात एका समाजामध्ये ठेवायचा प्रयत्न करतायत. पण मागच्या 14 महिन्यामध्ये मला एक आनंद वाटतोय की या ठिकाणी मी जवळजवळ माझ्या संघटनेमार्फत, मी तर मराठा आरक्षण असेल किंवा इतर समाजाच्या मुलांना काय फायदे मिळते यासाठी 8-10 वर्षापासून काम करतोय. आणि मागील 14 महिन्यामध्ये, त्यातल्या मागची 10 महिने, 14 पैकी 10 महिन्यामध्येच मी जवळजवळ 8 GR मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून माझ्या संपर्कातून मी शासन दरबारी मांडून ते काढण्यात यश मिळाले, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये असेल, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. यापूर्वीच मी माझं मत ज्या पत्रकारांनी मला संपर्क केला त्यावेळेस मांडलं होतं की ते ऑफिस हे करमाळा शहरामध्येच राहिलं पाहिजे, बाहेर जाण्याला माझा पण विरोध आहे. जरांगे साहेबांच्या समर्थनात त्यांच्या माध्यमातून विद्यमान शासनाकडून मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रचंड काम केले. अनेक GR काढले, त्यांचा लाभ मिळाला. आम्हाला तर आनंद आहेच, कारण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या परवानगीनेच आम्ही सगळं करणार आहोत. तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांच्यावर ज्यावेळेस काम करत असताना मला AB फॉर्म पण मिळणार होते अगोदर, पण आम्ही एक भूमिका घेतली तर त्याच्याशी ठाम राहण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिलो की त्यांच्याकडूनच आपण निवडणूक लढवायची. पण मध्ये ज्यावेळेस आम्हाला AB फॉर्म कुठल्या ह्या पक्षाचा त्या पक्षाची अशी संधी आली, पण त्यांना आम्ही सांगितलं की मनोज दादा जरांगे पाटलांची सगळ्यांबरोबरच युती झाली असं दिसतंय, तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून आला तर मला काहीच अडचण नाही. म्हणजे एवढं स्पष्ट आणि क्लिअर आम्ही भूमिका मांडली होती. हे पहा की त्याला बंडखोरी नाही म्हणता येणार, कारण माझं कसं होतं की ज्यावेळेस मी उभारणार आहे असं ठरलं त्यावेळेस अपक्ष म्हणूनच मी पुढे आलो होतो. ज्यावेळेस त्या पक्षाकडून संधी आली त्यावेळेस आपण एक प्रयत्न म्हणून आपण त्यांच्याकडे अप्रोच झालो. त्यांनी आपल्याला मुलाखतीला बोलवलं आणि त्या पद्धतीने आपण नैसर्गिकरित्या मुलाखत दिली. आता कसं आहे की इथले जे पदाधिकारी आहेत ठाकरे गटाचे, त्यांची एक इच्छा होती की ही जागा ठाकरे गटाला मिळावी आणि त्याचे उमेदवार तुम्ही असावेत, म्हणून त्या पद्धतीनं ते संपर्कात मुंबईचे असायचे. आमचे बी काही सहकारी त्यांच्याबरोबर संपर्कात असायचे, पण ती जागा त्यांना मिळाली नाही, असं झालं. कोणत्या शिवसेनेला? माहितीचे प्रत्येक वेळेस आमच्यावर आरोप प्रत्यारोप झालेलेच आहेत. ज्यावेळेस आम्ही मकाईचं आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला म्हणायचे की तुम्ही संजय मामाच्या बाजूने आहात किंवा त्यांचं काम करताय असं म्हणत होते. शेवटी राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप होत असतात. कोण समोरचं महायुतीचं आहे का महाविकास आघाडीचं, हे सगळेच आपले विरोधक आहेत. सध्या तरी अपक्ष उमेदवार जे आता आमदार आहेत ते पण आमचे विरोधकच धरणार आम्ही. त्यामुळे आम्ही काय विकास या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवतोय. आम्ही काय कुठल्याही प्रकारचं राजकारण, टीका टिप्पणी करणार नाही. आमचा प्रयत्न राहील फक्त लोकांमध्ये जनजागृती करायचं की कुठली कामं झाली नाहीत जी व्हायला पाहिजे होती आणि आम्ही काय करणार आहेत ह्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत. हे पहा काय झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये OBC, NT आणि SBC हे वेगवेगळे प्रवर्ग आहेत. हे पुढारी लोक जनतेमध्ये संभ्रमावस्था पसरवत आहेत की NT OBC एकत्रच पकडतात. आपल्या इथं NT साठी वेगळं आरक्षण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, आणि ओबीसीचं वेगळं आहे. मी OBC साठी काय केलं तर जे कुठल्याही पुढाऱ्यांनी केलं नाही ते मी OBC साठी काय काय केलं. पहिले उदाहरण सांगतो की जे 6 महिन्याची दाखल्याची मुदत होती जात पडताळणी प्रमाणपत्र, ते केवळ माझ्यामुळेच झाले. कारण मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो. आपल्या इथं मराठा महासंघाचे आपले कोंडरे साहेब असतील, मनोज दादा जरांगे पाटील असतील, यांना वारंवार मी पत्रव्यवहार केला.
की महाराष्ट्र राज्यामध्ये जसं निवडणुकीसाठी 6 महिन्याची मुदत दिली जाते एखाद्या उमेदवाराला, मागासवर्गीय उमेदवाराला त्याचं जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला, तसं शिक्षणामध्ये सुद्धा त्याला मिळावं, त्याचा प्रवेश रद्द होऊ नयेत म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि त्याला यश आलं. हे कुठल्याही ओबीसीच्या नेत्याने काम केलं नाही, ती माझ्याकडून झालं. पुढचा एक महत्वाचा विषय तुम्ही विचारला म्हणून सांगतो. महाराष्ट्र राज्यामध्ये एससी कॅटेगरीच्या मुलांना 1554 अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जात होती. त्या कामी आम्ही असं म्हणत होते की सदरची शिष्यवृत्ती ओबीसी आणि ओपनच्या बी मुलांना मिळावी. तर त्याच्यासाठी मी 7-8 वर्षापासून काम करत होतो आणि त्याला मला यश आलं. यावर्षी 14 जून 2024 चा GR आहे बहुजन समाज कल्याण विभागाचा. त्याच्यामध्ये ते सर्व अभ्यासक्रम ओबीसी असतील, NT प्रवर्ग असतील, SBC असतील, या सर्वांना त्या 1554 लाभ मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 605 अभ्यासक्रम होते, त्याच्याविषयी 1554 म्हणजे जवळजवळ 950 अभ्यासक्रमांना मुलांना जास्तीची शिष्यवृत्ती मिळणार आहे. हा खूप मोठा GR आहे. म्हणजे ह्याचा फायदा प्रचंड प्रमाणात ओबीसीच्या सर्व मुलांना मिळणार आहे. अजून एक ओबीसी साठी मी काय केलंय ते सांगतो. महाराष्ट्र राज्यामध्ये वसतिगृह भत्ता हा खुल्या वर्गातील मुलांना मिळायचा, NTच्या मुलांना म्हणजे धनगर समाजाच्या मुलांना मिळायचा, SCच्या मुलांना मिळायचा, STच्या मुलांना मिळायचा. तो सरसकट सगळ्या ओबीसींना मिळावा म्हणून मी प्रयत्न करत होतो. त्याचा GR 13 डिसेंबर 2023 रोजी निघाला आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या मुलांना वसतिगृह भत्ता, जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, त्या अभ्यासक्रमासाठी त्या मुलांना वसतिगृह भत्ता मिळणार आहे. ही मी ओबीसीच्या मुलांसाठी केलेला आहे. सर, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण जसं बांधकामे असतो तो आपल्या सर्वच घटक पक्ष असतो त्यांना सोबत घेऊन आपण सभा धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना पाठिंबा दिला होता. आता सुद्धा महाविकास आघाडीचे या ठिकाणी उमेदवार उभा आहे, परंतु आपण अपक्ष म्हणून लढत आहात. याचा कुठेतरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका होऊ शकतो, कारण की आपण त्याच विचारधारेतून निवडणूक लढवत आहात. आम्ही काय केलं होतं की मागची जी लोकसभा निवडणूक होती त्याच्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका होती की समोरचा उमेदवार पाडण्यासाठी कोणाला तरी पाठिंबा देणं गरजेचं होतं, कोणाला तरी निवडून आणणं गरजेचं होतं. मग ज्यांना आपण पाठिंबा देणार होतो किंवा निवडून आणू शकत होतो त्यांना आम्ही एकत्रित इंडिया आघाडी नावाखाली आम्ही एकत्रित आघाडी केली आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचं काम केलं आणि त्याचं तुम्हाला यश आलेलं दिसेलच, तुम्हाला म्हणजे दिसलंच असेल तुम्हाला मतदानाच्या रूपात. कसं आहे की आपल्या तालुक्यामध्ये विकास घडवून आणायचा असेल तर खासदारकीच्या इलेक्शनचा एवढा परिणाम आपल्या विकासावरती होत नाही. तालुका लेवलचा विकास करायचा असेल तर इथला लोकप्रतिनिधी चांगलाच पाहिजे, तो विकासाभिमुख पाहिजे. तो तसा नसेल तर निश्चितच आपल्याला त्याच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊनच आपण त्या प्रक्रियेत भाग घेऊनच ते विकास आपण करू शकतो. मी तर तुम्हाला सांगितलं म्हणजे माझा अजेंडा ठरलेला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार याच विषयावरती माझा बऱ्यापैकी अजेंडा आहे. रस्ते, वीज, पाणी बी त्यात काय काय करायचे. आज उजनीचा विषय घ्या, उजनीचे माझे 6 ते 7 विषय आहेत उजनीच्या बाबतीतचे. आज कोणी त्या बाबतीत बोलत नाही. मी एका डॉक्टरला भेटलो इंदापूरला, ते म्हणले तुम्ही उजनीचा खूपच डिटेल अभ्यास केला. मी अभ्यास केला नाही म्हणलं, मला जे माहिती मिळाली त्याच्यातून मी बोलतोय म्हणलं. त्यामुळे आज उजनी वाचवणं पण गरजेचं आहे आणि रेटेवाडी उपसा सिंचन पण होणं गरजेचं आहे, कारण तालुक्यामध्ये अजूनही दुष्काळाच्या समस्या दर 3-4 वर्षात निर्माण होत आहेत, त्या होऊ नयेत अशीच माझी भावना असेल. आता रेटेवाडी उपसा सिंचनसाठी बरेच जण म्हणतात की त्याच्या सर्वेसाठीचा निधी मंजूर झालेला आहे. तो निधी लवकरात लवकर आणून त्याचा सर्वे करून घेणं आणि सर्वे करून झाल्यानंतर त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शासन दरबारी आपलं मत मांडणं किंवा आंदोलन करणं, त्यांच्याकडे आग्रह धरणं, ह्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला.